सुनीता विल्यम्स मराठी निबंध. अंतराळी मानवाला सतत आव्हान देणारे अथांग रहस्य आहे. या आनंदाकडे धाडसी डोळे टाकणाऱ्या योद्ध्यांमध्ये सुनीता विल्यम्स हे नाव अजरामर झाले आहे. भारतीय वंशाची ही अमेरिकन अंतराळी केवळ तारे तोडणारी नाही तर लाखो मुलींच्या स्वप्नांना पंख बांधणारी प्रेरणादायी सुद्धा आहे. पूर्ण नाव सुनीता लिन पांड्या विल्यम्स. जन्म 19 सप्टेंबर 1965, अमेरिका. अंतराळात सर्वाधिक 195 दिवस राहण्याचा महिलांचा जागतिक विक्रम साधलेला स्पेस वॉक करून 57 तास अवकाशात चालणारी पहिली महिला. मराठीतून आंतरराष्ट्रीय स्टेशनवर संदेश पाठवून इतिहास निर्माण. अंतराळयाना सोयुझद्वारे प्रवास, एका महिन्यात 50 तास स्पेस वॉकचा नवा विक्रम. भारतीय वंशाच्या पहिल्या महिला म्हणून दिरागमन. वडिलांची भारतीय वंशावळ. गुजरातच्या सेलेदापूर अहमदाबादशी नाते. अंतराळातील भारतीय संस्कृती. गीता व हनुमान चालीसा अंतराळात. महाराष्ट्राचे प्रसिद्ध लाडू आणि चिक्की चव घेणे. मी भारतातल्या सगळ्या मुलींना अंतराळात करण्याचे आवाहन करते. सुनीता नेव्हल पायलट ते अंतराळवीर असा संघर्ष प्रवास. शून्य गुरुत्वाकर्षणात मॅरेथॉन धावणारी जगातील पहिली महिला. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये मानवी शरीरावरील संशोधन. स्त्री शक्तीचे प्रतीक. अडथळे पाऊल ठेवण्यासाठी नसतात, ते ओलांडण्यासाठी असतात. हा तिचा आदर्श वाक्य. नासा विशेष सेवा पदक 2006-2012. गुजरात विद्यापीठाचा मॅन डायरेक्ट. भारताचा पद्मविभूषण 2008 मध्ये नामांकन. मुंबईतील तारामंडळाला सुनीता विल्यम्स प्लॅनेटेरियम असे नामकरण. सुनीता विल्यम्स ही फक्त अंतराळवीर नसून मानवी शक्तीच्या सीमा ओलांडण्याची सजीव मिसाल आहे. तिच्या डोळ्यातून पाहिले निळे आकाश आणि तिच्या हृदयातील भारताबद्दल अभिमान. यामुळे ती प्रत्येक भारतीयांसाठी आपली सुनीता बनली आहे. तिचा संदेश स्पष्ट आहे. जगाला मर्यादा दाखवणाऱ्या आकाशाला तुमच्या स्वप्नांनी भिजायचं आहे. आजही ती 2024च्या स्टारलाइनर मोहिमेसाठी सज्ज आहे. अंतराळ भारताचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी. शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या विज्ञान. ताऱ्यांना स्पर्श करणारी सुनीता. भारत मातेच्या मस्तकावरील हा विश्वविजयाचा किरीट अंतराळातून गरजतो. मी हे शक्य करू. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.